अय्यो श्यामा, कधी येते रे माझं श्यामा. तुझी वाट बघून बघून माझे डोळे गेले रे सुजून. अय्यो श्यामा, तुझ्या विना नाही तर मत की रे श्यामा. अय्यो सुंदरे, आता तुझ्याशिवाय राहूनच नाही हो पाय. राहून राहून तुझी आठवण येते कशी काय. अय्यो माझा वंडर वंडर श्यामा तू. म्हणजे मी वांडरू म्हणजे तू वांडरू म्हणशील काय. आदिवासी झालो म्हणून का झाला का मला वांडरू म्हणशील काय. हो अय्यो वंडर वंडर म्हणजे सुंदर सुंदर दिसते तू असं म्हणते. एवढा तुला आवडतो सुंदरे. सुंदरे खरा सांगू तुही मला पक्की आवडतीच पाय. तुला सांगतो तुझ्याशी आपला लग्न होईल का नाही आणि घरी नेईन तर आमच्या जातीच्या पोरी तुझ्याकडे अशा टुकूर टुकूर पाहते आणि म्हणतील श्यामाने कुठला धोत्र्याचा पूल आणला म्हणून. अय्यो धोत्र्याचा पूल म्हणजे तो धोत्र्याचा पूल राहते पांढरा पांढरा तशी पांढरी पांढरी आहेस पाहिजे. अय्यो श्यामा, आमच्या आम्ही सपनात तूच तू आमचा नवरा बनून येते. पर आमचा आप्पा तर गुणरत्नाशी लग्न कर म्हणते किंवा. तर म्हणूनच म्हणतो सुंदरे तुला उष्टी करून ठेवा लागते. मग उष्ट्या पोरी संग कोणताच पोरगा लग्नाला तयार नाही हो पाय. अय्यो नुनू वेले की आम्ही आता यमटी का हवी आपली. म्हणते तुम्ही हे काय म्हणते आम्हाला काय नाही समजते. म्हणजे तुला जिंगाडीचा कधी समजेस नाही. मला नाही वाटत सुंदरे लग्न झाल्यावर आपला येल मांडवावर जाईल. अय्यो श्यामा, तुम्ही खूपच चावते ती. असा म्हणजे पुटकणाऱ्या समजला येईल तिले. आहे आहे तुझी गणपती बसवायची तयारी आहे. अय्यो ना अय्यो श्यामा, नाड गुंडू. आता नाळा गुणून का करायचा आहे. तुम्ही असं बोलते ना तर आम्ही खूप खुश होते असं म्हणते. तुझे होते. अय्यो श्यामा, आपलं लग्न झाल्यावर तुम्ही आपल्या मोठ्या मोठ्या शेताचं सांगत होते ना. आहे ना सुंदरे 52 एकराचा एकच प्लॉट. पण सगळा काली काली आहे. पुरा गवत वापला आहे. लग्न झाल्यावर का नाही सुंदरे त्या प्लॉट मध्ये पुरा 3 फसल घेवायचा एका. चला अय्यो श्यामा, फसल म्हणजे फसल म्हणजे पीक. पीक. एका वर्षाला 3 पीक घेवायचा. पहिली फसल हा लंबा लंबा डोर मुला. दोर मोरा मोठा मुला. अय्यो मोठा. हा दुसरी फसल हा लंबा लंबा काकडी. अय्यो काकडी लंबी वाली. अय्यो माहित असते. आणि तिसरी फसल हा लंबा लंबा लौकी. अय्यो लवकी म्हणजे दुधी दुधी. अय्यो दोधी. अय्यो श्यामा, असं असते ना तुम्ही ठरवलं असं ते 3 पीक घ्यायचं तर मग आम्ही आपल्या हाताला दाणे टाकते किंवा दाणे टाकते. सुंदरे त्याले दाणे नाही म्हणत त्याले बिजाई म्हणते. आणि बिजाई टाकाचा काम तुझा नव्हे तसं का मीच करतो बरोबर. फक्त तू पायत राहायचा काम. अय्यो श्यामा, पण आपलं लग्न होईल ना. तर म्हणूनच म्हणतो सुंदरे तुला उस्ती करून ठेवा लागते. हो अय्यो उस्ती करायचं म्हणते. अय्यो असं असं ते ना आम्ही एका पायावर तयार असते. अय्यो श्यामा, करा किंवा आम्हाला उस्ती. सुंदरे चाल. अय्यो इतरा सुधरा. आता इथला सुधरा काहाचा हो तुझा. म्हणजे खोटे जावचं म्हणते. आतमध्ये जावाचा म्हणतो. आतमध्ये जावाचा चांगला काठीवर बसायचा. अय्यो काट. काट म्हणजे बाज बाज. बाज बाज. बाजीवर बसायचा आणि बाजीवर बसून आपला मी सांगतो बरोबर आतमध्ये जा. अय्यो श्यामा, तुम्ही काठीचं म्हणत आहे ना तर आतमध्ये कशाला जावं की काठच इथं घेऊन येवाची. इथं छान छान थंडी थंडी हवा लागते. बैताळ बेलने कोणती गोष्ट कोठी करायच्या नव्हे याले तोड जाणार लागत. अय्यो ही पोंदा अनुभव बुद्धी. आता काहाच्या मध्ये अय्यो मुलाची श्यामा, तुम्हाला खूप खूप अनुभव असते मग आम्ही नाही कशाला म्हणते. अय्यो श्यामा, पो किंवा पो. हो आता काहाचा फो. अय्यो म्हणजे चला किंवा चला म्हणते. हो चला. श्यामा, तुम्ही आवडते. अय्यो अय्या सुंदर
तू आम्हाला पो पो करते पण आम्ही तुम्हाला बायको केल्याशिवाय नाही सोडत की हो नाहीतरी तू जा बा म्हणते जावई होईल तो हा गुडर पाच मग आम्ही तुम्हाला बायको केल्याशिवाय कसं काय सोडते की हो अय्यो सुंदरी घरात दिसत नसते असते घरात असते असा आमचा उतावळा भरा दिसत नसते की हो तोपर्यंत आम्ही कोरेचीवर बसते अयो आम्ही असं कधीच नाही करते म्हणून आम्हाला लाज येते. अय्यो आम्ही आलो हे सुंदरीला कळलं की हो म्हणून आमच्या पुढे येवाले लाज येते म्हणते आता आमचा लग्नाचा वाद हमकात वाजते. अयो हे तुम्ही लग्नाच्या आधी काय करते पाप असते किंवा पाप असते. कहाच्या पाप म्हणतेस कहाच्या पाप इकडे ये म्हणतो सुंदरे नाही तर पाय धरधरी न आपटून टाकी का. अय्यो आमचा दुश्मन त्या श्याम्याचा आवाज आज सुंदरीसीन घरात काय करते. अयो श्यामा अयो तिकडे नको जाऊ की हो तिकडे आमच्या पादर पुदर पोसते. आता कहाच्या तुझा पो हो म्हणतो कहाच्या तुझा पो पो हो आता पो पो नाही हो हो म्हण. मामाची कप्पा ये तुझी पोरगी या जातीच्या मेवण्याला सोड ना दुसऱ्या जातीच्या पोराची घरात का करते मरते का आता तुझी पोरगी मरते आता नाही वाचे लग्नाच्या पहिले तुले नातवाचा वारसा पाहायला भेटते का पण नाहीची कप्पा नाही आम्ही आमच्या जातीची बदनामी नाही होऊ देत की हो. अय्या सुंदरे ये सुंदरे तू त्या श्याम्याशी घरात काय करते आम्हाला सगळं करते की हो तू लवकर बाहेर निघ नाही तर आम्ही घरातच उचते. सुंदरे अय्या नाना मरते मारते अय्या एवढे तोंड पाडून काय बोलून राहिला असते. हा हो ना नाही तुझे काही काम धंदे आहेत का नाही म्हणतो असं दुसऱ्याच्या घरामध्ये रांगू पाहतेस. अय्यो तुमच्याकडे काय सरकारी लायसन असते म्हणून बापाचा माल समजून जसे कातवल्यासारख्या भिडल्या होत्या. अयो गुडरप्पा तू आमची बदनामी करते मग आम्ही बी तुला सांगून ठेवते आमची ज्याच्या संग बदनामी होते आम्ही त्याच्याशी लग्न करते किंवा तसाही आमच्यावर तर लग्न झालाच आहे मग आमच्या शिजलेल्या आंबलीमध्ये कायले गोटे फेकते का तू कायले गोटे फेकते. अय्यो बरं झालं माझ्या श्यामानं मला उसटी करून ठेवलं आमच्यावर ताव मारते. अय्यो सुंदरे तू काय बोलते की हो याने तुला पुरा सत्यानाश केलं तरी मोठ्या नाकानं सांगते थांब आता आम्ही गावात जाते आणि तुझ्या अप्पाला सांगते कोयता घेऊ ना तुझ्या अशा खचाखचा दोन तुकडे करायला लावते. अय्यो तू आमच्या अप्पाला सांगते आणि आमच्या कथा काय झालं तुकडे करायला लावले मग आम्ही बी सांगते ते आमचा अप्पा आमचे 2 तुकडे करते आमचा श्यामा त्याचे 4 तुकडे करते किंवा हा त्याचा 4 तुकडा करतो आणि तुझा 8 तुकडा करून 8 दिशेला फेकून घेतो का समजला. अय्यो मामाची कपा तुझी